2 ओव्हर 11 धावा. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा फलकावरती आल्यात. विकेट्स आल्यात. आपण पाहता या ठिकाणी 3 विकेट्स आल्यात. विनोद मालुसरे बाद झालेत. अजय शिर्के बाद झालेत. रोहिदास शिर्के देखील बाद झालेत. आता किरण पाटेकर आणि त्यानंतर कुणाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम या ठिकाणी उपस्थित झाले आणि लहू लोंगले या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे पाय या मैदानाला लागलेत आणि आता खऱ्या अर्थानं वाकस ट्रॉफी या ठिकाणी चालू आहे असं वाटू लागलंय.
गोलंदाजी मार्क वरती लाहू लोंगले यांचे पाय या वाकसच्या मैदानावरती लागले. आता खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कंप्लीट होते असं वाटतंय. रील स्टार पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शपल इतके झाले की अंदाजच बांधू शकले नाहीयेत. सरळ अगदी व्हाईट लाईनच्या देखील बाहेर आलेत. शपल होणं खऱ्या अर्थानं कितपत होणं याचा अंदाज बांधणं फार गरजेचं आहे. आणि इथून आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या अगदी 13 वरती थांबली आहे. हो, इथे व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 14 धाव फलकावरती. 9 सेकंड वरती किरण पाटेकर लेफ्टी बॅटर आहेत. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज बंटीला आपण पाहताय. पहिला चेंडू त्यांना डॉट फेकलाय. हो, आडव्या बाट मधून खेळायचा होता. बाटचे अप्पर कट घेतली आणि तिथून मात्र फलंदाज बाद कुणाल देखील बाद झालाय. अगदी चौथा आदरा मिळतोय तो सांची टीमला. आणि नवीन फलंदाज आविष्कार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक लेफ्टी बॅटर. 14 धावा आणि 14 धाव संख्येवरती आपण पाहताय 4 महत्वाचे धक्के. 4 गडी इथून मात्र बाद झालेत. सिद्धिविनायक नेरळपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये सांची अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सांची संघ अगदी आपण पाहताय या सीझनच्या सुरुवातीलाच खऱ्या अर्थानं धोत्र्याच्या मैदानावरती क्वालिफाय होणारा संघ होता. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर तिथून मात्र तो प्रवास त्यांचा अगदी आपण पाहताय. इथे देखील आपण पाहताय चांगला बॉल आउटसाइड दी ऑस्टम. अगदी सरळच बॉल निघून आला हे सांगतायत ऑफिशियल. आणि मात्र आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. 2 लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. गोलंदाज बंटी राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. हो, हलक्या हाताने कट करायचं होतं परंतु बॉल आणि बॅटचा संपर्कच नाहीये. आणि इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. हो सॉरी, विकेटच आली आहे आणि आविष्कारला देखील इथून परतावं लागतंय. विकेट टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे. एक धावसंख्या जर तुम्हाला जमवायची तर मात्र विकेट तुम्हाला टिकवावी लागेल. तिथे सिंगल डबल देखील महत्वाचे तुमच्यासाठी. म्हणजे सिंगल डबल जरी आली ना, आता देवा चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंगसाठी. देवा अकॅडमीचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा ज्याने अनेक खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस घडवण्याचे जे काम करतात, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय ते काम चालू आहे. ते देवा अकॅडमीचे प्रोप्रायटर देवा चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. इथे देखील ऑन साईडला खेळायचा होता. बॉल बरोबर अगदी पायावरती आदळलाय आणि एस्टनच्या समोरच सापडलाय. देवीदास चव्हाण देखील इथून मात्र बाद होतील. यश आता बॅटिंग साठी नवीन फलंदाज. हो, यावेळी गॅप शोधली आहे. बरोबर गॅप मध्ये फटक्या डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी शिवम. तोपर्यंत एकच धाव इथून आपण पाहताय. एका धाव्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलोय ते 15 वरती. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय 2 धावा देत 3 विकेट्स मात्र मिळवलेत बंटीनं. चांगली बॉलिंग केली बंटीनं देखील आपण पाहताय. आज जरासे वेगवेगळे गोलंदाज आणि त्यांचा वापर खऱ्या अर्थानं मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक नेरळपाडा टीम कडनं.
चांगला बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आलेत आणि त्याच डॉट बॉलने खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पूर्णपणे धावफलक अगदी थांबलंय. ते डॉट बॉल मोठ्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करावं लागतील. इथून आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल. बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली ती सिंगल इथून आपण पाहताय. नॉस सेकंडवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहताय. पिंपलोली संघाचे कर्णधार आणि या ठिकाणी आपण पाहताय स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. पिंपलोली टीम आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. व्हाईट बॉल आल्या दरम्यान आणखीन एक सिंगल इथून ऍड होईल. ज्या धावा धावफलकावरती आपण पाहताय त्या मात्र एक्स्ट्राच्या इथून आपल्याला पाहायला मिळतात आणि बॅटच्या साह्यानं मात्र धावा येणंच बंद झालं. अजय शिर्के जिथून बाद झाले ना तिथून मात्र अगदी आपण पाहताय विकेट्स आणि विकेट्सच पाहायला मिळेल. एक चौकार रोहिदास शिर्के यांच्या बॅटमधून देखील आला होता. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, परंतु आणखीन एक वाईटच बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आल्यानंतर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 18 वरती. अजूनही या षटकातील जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे 2 बॉल आतापर्यंत झाले, 4 बॉल बाकी आहेत. त्या 4 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मोठे स्ट्रोक हे खऱ्या अर्थानं अपेक्षित असतील. हो, इथून मात्र दांडी गोल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक फलंदाज इथून बाद. किरण पाटेकर देखील बाद होतात. प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशाच पद्धतीची बॅटिंग करतोय ना जणू काही मैदानाच्या आतमध्ये सरावासाठी आलेत. अगदी डॉट बॉल खेळतात, त्यानंतर विकेट्सच पाहायला मिळालेत. एवढ्या मोठ्या टीमच्या अगेन्स्ट तुम्ही खेळताय, अशा वेळी तुमची प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला प्लॅन करूनच मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. तुमची पहिली विकेट लवकर आली होती, त्यानंतर मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ती पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं होतं. जिथे सिंगल डबल आली असती 2 षटकांमध्ये तर मात्र एक चांगली पार्टनरशिप झाली असती आणि मग तिथून मात्र एखाद्या षटकावरती टार्गेट करून एक चांगली टोटल खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली असती. हो, फटका चांगला आहे, लॉफ्ट ड्राईव्ह बरोबर गॅप मधनं बॉल काढलाय, लॉंग ऑन सीमा पार. साहिल आलाय आणि त्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. मंदारच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा आता धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. या चौकारानं थोड्याशा आशा पल्लवीत झाल्यात आता खऱ्या अर्थानं सांडशे टीमच्या. आणखीन खऱ्या अर्थाने इथून 1-2 मोठे फटके आले ना 2 बॉल मध्ये तर मात्र हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. इथे देखील आपण पाहतोय गॅप शोधण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्या ठिकाणी शिवम. फेकी देखील अचूकच झाली आहे आणि बरोबर अगदी अक्षय म्हात्रे यांच्या हातामध्ये विकेट रनआउटची. एक धाव आल्यानंतर 23 धावा धाव फलक्यावरती. 5 षटकांची मॅच आहे आतापर्यंत. जर पाहायला गेलं तर 29 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि आता तो बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय योगेश बॅटिंग करण्यासाठी. हो, इथून देखील विकेट झाले. शेवटच्या बॉलवरती देखील आली आहे विकेट. पहिलं सत्र इथून समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 23 आणि टार्गेट आहे ते आता 24 धावसंख्येचं.
पिंपलोली टीम आपला संघनायक पाठवा टॉस साठी. पिंपलोली टीम आपला संघनायक पाठवायचा आहे. मॅचला सुरुवात होतीये. चेस करायचं आता इथून 24 धावा आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहताय ऋषीच्या बाट मधून स्ट्रोक आला आणि पंचांनी इथे DRS स्वतः ऑफिशियल आहेत चेक करतील. इट्स नो बॉल, नो प्लस 4 अशा 5 धावा. बॅटिंग करताना धावा खऱ्या अर्थानं कमी बनवल्यात आणि आता बॉलिंग तशी चांगली करायची कारण की पहिली मॅच आम्ही पाहिली होती जिथे जाणता राजा पिंपलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय GC11 खांडस. जाणता राजा पिंपलोलीनी फक्त 31च धावा बनवल्या होत्या आणि त्या 32 धाव संख्येसाठी खऱ्या अर्थानं ते शेवटचं षटक आलं होतं. इतकी चांगली गोलंदाजी केली होती आणि तिथे फिल्डरनी ती कॅच सोडली आपण पाहताय भूषण आणि त्यानंतर मात्र ती मॅच गमवावी लागली होती जाणता राजा पिंपलोली टीमला. तशी मॅच आता इथे बनवावी लागेल ती सांडशी टीमला. पुन्हा एकदा ऑन साईडला फिल्डर आहे तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चान्स बनला होता. इथे आपण पाहता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे सर ऑन सर एकदा चेक करू जर ते कव्हर असेल. ओके कव्हर आहे. जितेश आहेत म्हणजे कव्हर झाला असेल. मेन कॅमेरामन आहेत.
सर आपला डिसिजन जो काय असेल तो, कारण की बॅट्समन देखील मध्ये आहेत आणि बॉलर देखील मध्ये आहेत, ते कव्हरच झालं नाहीये. नॉट आउट. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन त्या ठिकाणी फायनल नॉट आउट. फलंदाज पोहोचलेत. एक सिंगलच जाव आली आहे. हो कट केलाय. थर्डमॅन मध्ये बॉल निघालाय. सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. V1च्या पहिल्याच ओव्हरमध्ये इथे मात्र सुरुवात केली आहे त्या 24 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. अगदी पहिल्या बॉलवरती ऋषीनं सुरुवात केली ती चौकारानं, त्यानंतर मात्र ऋषी नॉन स्ट्रायकिंगवरती आलाय ना, आता मात्र अक्षय मात्रेच्या बॅटमधून चौकार. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला अक्षय मात्रेच्या बॅटमधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. पहिलं षटक चालू आहे. अजय शिर्के आपण पाहताय जितकी चांगली गोलंदाजी अजय शिर्केने आतापर्यंत केली आहे, खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये ते थोडेसे महागडे ठरत आहेत. हो आणखीन एक फटका चांगला आहे. अगदी तसाच चेंडू तसाच फटका आणि रिझल्ट देखील तेच चौकार. ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळालं. इथून आपण पाहता आणखीन एक चौकार आल्यानंतर आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय ते 18. धावा फलकावरती 6 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चौकाराची हॅट्रिक. हो ऑन साईडला फुलटॉसच दिलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आणखीन एक चौकार. 4 बॉल मध्ये 4 चौकार इथून पाहायला मिळतात. बॉल द्या एक. सर ओव्हर झाली सर. डेड बॉल आहे का? ओके ओके. वायरला बॉल लागला. ओ पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले चौकार. आणि इथून आपण पाहताय आता अवघ्या 2 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 22 वरती. आता 2 धावसंख्येची गरज आहे. हो ऋषीचा हा फटका सीमारेषेच्या पलीकडे. मॅच फिनिश. आणि ते मॅच जिंकली आहे सिद्धिविनायक नेरलपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम शानशी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि नेक्स्ट मॅच श्री गणेश पिंपलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. टॉस जिंकून उमरोली टीमनं डिसिजन घेतला. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, लो स्कोरिंग मॅच आहे त्याच्यामुळं मॅन ऑफ द मॅच एक किताब आपण देऊया बंटीला, ज्याने 1 षटक हाताळलं, 2 धावा दिल्या आणि 3 विकेट्स मिळवल्या. तो बंटी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय जबरदस्त बॉलिंग केली बंटीनं. 2 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. इकॉनॉमिकल स्पेल राहिला. तो बंटी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस जिंकून स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम बॅटिंग करती है.
म्हणजे फिल्डिंग करावी लागेल ती श्री गणेश पिंपलोली टीमला.